विस्तृत असं मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना उदाहरणासह आपण स्पष्ट करून दाखवलं। यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांनी मुलाखतीतून जे मोठमोठे अधिकारी आहेत त्यांच्या मुलाखती वाचून सरांना प्रेरणा मिळाली, तशीच आपण सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखतीतून प्रेरणा घ्यावी असा एक संदेश सरांनी दिला। सरांनी आता सांगितलं की आपण ध्येयवेगळं झालं पाहिजे आणि काहीतरी जगावेगळं आपण काहीतरी केलं पाहिजे, ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे। त्यानंतर सरांनी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला सांगितली की अवांतर वाचन, वाचन खूप महत्त्वाचं आहे, म्हणून अवांतर वाचन केलं पाहिजे। आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जे 5 प्रेरणादायी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं वाचन तुम्ही सर्वांनी नक्कीच करायला हवं। धन्यवाद साहेब। यानंतर आपले धरणगाव नगरीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेब यांचा परिचय आमचे मित्र लक्ष्मण पाटील सर करून देते। लक्ष्मण पाटील सर। धन्यवाद सर जी। एक साथ बैठे बैठे सावधान, सांगण्याचा उद्देश तुम्हाला लक्षात आला असेल। आपल्या समोर अधिकारी बसलेले आहेत, त्यामुळे आपल्याला थोडीशी ऊर्जा आली पाहिजे आणि सरांचं सेशन नंतर परत चहा दिला जाईल, त्यामुळे अजून मरगळ झटकली जाईल। आपल्या या ठिकाणी पुढील सत्राचे वक्ते जे पोलीस प्रशासन, कायदा सुव्यवस्था आणि सरांना भरपूर विषयांचं सखोल ज्ञान असल्यामुळे ते मनसोक्तपणे आपल्याशी संवाद साधणारच आहे। सरांचं पूर्ण नाव जयपाल माणिकराव हिरे, मुक्काम पोस्ट देसराणे, तालुका कडवण, जिल्हा नाशिक। सरांचं जे प्राथमिक शिक्षण आहे 1ली ते 4थी ते जिल्हा परिषद शाळा देसराणे या ठिकाणी झालेलं आहे। 5वी ते BA पर्यंतचं शिक्षण सरांचं कडवण या ठिकाणी झालं। 11 किलोमीटर दररोज बसचा प्रवास करून सरांनी अतिशय खडतर प्रवासातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। 2004 मध्ये सर PSI पदी सरांची निवड झाली। 2005-06 ला सरांची नाशिक या ठिकाणी ट्रेनिंग झाली। 2007 ते 10 गोंदियातील नक्षलग्रस्त भागामध्ये 3.5 वर्ष सरांनी नोकरी केली। 5 मुले, वाजवा, टाळ्या वाजवा ना। मला खरंच एक सांगावं वाटते, आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना टाळ्या वाजवायला सांगावं लागतं, त्याच्यावर GST लागलेलं नाही अजून। 3.5 वर्ष नक्षलग्रस्त भागात सरांनी नोकरी केली आणि त्या नोकरीसोबत 5 मुले आणि 5 मुलींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देऊन गोंदिया पोलीस दलात भरती केली। 2010 ते 14 या कालावधीत सरांनी मुक्ताईनगर या ठिकाणी नोकरी केली। 2014 ते 16 या कालावधीत सरांनी ठाणे क्राईम ब्रांच या ठिकाणी नोकरी केली। 16 ते 18 मध्ये सर आडावत पोलीस स्टेशनला होते। 18 ते 19 ला मेहुणबारे या ठिकाणी सरांनी आपली सेवा दिली आणि 19-20 मध्ये मुंबई रेल्वे पोलीस निरीक्षक पदावर सरांनी कार्यभार बघितला आणि आपल्या कार्यशाळेचं प्रयोजन झालं। हा सरांचा या ठिकाणी येण्याचा एक महत्त्वाचा योगायोग आपल्यासाठी ठरला। या नोव्हेंबर महिन्यात 2020 मध्ये सरांनी आपल्याकडे पदभार स्वीकारला आणि सरांची माझी पहिलीच भेट, ज्या दिवशी मी सरांना भेटायला गेलो, सरांना मी ज्यावेळेस सांगितलं की सर आपला सत्कार करण्याचा आमच्याकडून राहिलेला आहे, सर म्हणजे तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी बोलवतायत, हा आमचा सर्वाधिकारी लोकांचा सत्कार आहे असं बोलण्या गेल्याचं व्यक्तिमत्व। आणि दुसरा महत्त्वाचा भाग हा तो की लकीरों में नसीब नहीं होता यारो, क्योंकि जिनके हाथ नहीं होते उनका भी नसीब होता है। म्हणून एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि सरांनी मला त्या दिवशी सांगितलं की तुम्ही मला बोलण्याची संधी दिल्यानंतर तुम्ही मला वारंवार बोलवाल, असं ज्यावेळेस एक पोलीस अधिकाऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं तर आमच्या सारख्याच्या ऊर्जेला देखील त्या ठिकाणी उधाण आल्यासारखं आम्हाला वाटत असतं। मी अतिशय नम्रतेपूर्वक सरांना विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी। आदरणीय मी या तालुक्याचे दंडाधिकारी देवरे सरांचा मनस्वी अभिनंदन करतो की त्यांनी महाराजत्व अभियान अंतर्गत या ठिकाणी ह्या कार्यशाळेचं आयोजन केलं। तसंच मी लक्ष्मण पाटील सर आणि त्यांच्या टीमचंही या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी अशा पद्धतीचं कार्यशाळा आयोजित करण्यासाठी तुम्हाला सर्वांना एकत्र आणलं। या अगोदर मी बरेच कार्यक्रम केले, परंतु हा जरा मॅच्युअर्ड असा मला कार्यक्रम वाटतो आणि मी ते सरांना म्हटलं की ठीक आहे, मी येईल आणि बोलेल आणि तसंच करतोय। मी याचं काही प्रिपरेशन केलं नाही,
पण बरं झालं मी ते देवरे सरांचं एक अर्ध्या तासाचं लेक्चर ऐकलं आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मी तयारी करून यायला पाहिजे होती. कारण मी असं समजलो की तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर दिले त्याच्यावरून तुम्ही स्पर्धा परीक्षेचा आधीपासून तयारी करत आहात. म्हणजे एकदम प्राथमिक स्टेजला नाही, तुम्ही तुमचा बऱ्यापैकी अभ्यास, वर्ष 2 वर्षाचा अभ्यास झालाय असं मला जाणवलं आणि ही चांगली गोष्ट आहे. तर पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा तुमच्याशी संवाद साधण्याचा मला संधी मिळेल त्यावेळेस मी जास्त खोल अभ्यास करून नोट्स काढून आणि तशा पद्धतीने तुम्हाला शिकवेल किंवा मार्गदर्शन करेल. मी माझा जो ओळख परिचय करून दिला त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जिल्हा परिषद शाळा 11 किलोमीटर अपडाऊन हे सगळं टाकलं. हे टाकण्याचा उद्देश हा होता की मी पण तुमच्यासारखाच आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, अतिशय ग्रामीण भागातून, तालुक्यापासून 11 किलोमीटर वरती छोटंसं खेडं आणि त्या खेड्यातल्या जिल्हा परिषद शाळेत आणि नंतर अपडाऊन करत कधी वरून गाडी भरून आली तर बसमध्ये चढायला जागा बसून भेटणार नाही, त्या दिवशी शाळा राहिली, कॉलेज राहिलं, अशा पद्धतीने 5वीतून 6वीत, 6वीतून 7वीत, 10वी पास झालं म्हणून 11वीला ऍडमिशन आणि 11वी 12वी मग ते आर्ट्सला सगळ्यात आपला सोपा पर्याय आणि 12वी आर्ट्स झाल्यावर मग कशाला तर मग FYBA ला. अशा पद्धतीने आमचं न कळत ग्रॅज्युएशन झालं, ते आम्हालाही कळलं नाही. 10वीला 44%, 12वीला 51% आणि TYला माझा जरी इंग्लिश स्पेशल होता तरी एक विषय राहिला होता. हे सगळं सांगायचा उद्देश ही अतिशय सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणारा मी विद्यार्थी होतो. आणि हा काहीतरी गैरसमज बऱ्याच लोकांमध्ये आहे की MPSC, UPSC किंवा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खूप हुशार असावं लागतं, तर तुमचं अकॅडमिक खूप चांगलं असावं लागतं. ते असेल तर उत्तम, चांगली गोष्ट आहे. तुम्ही हुशार असाल तर चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही हुशार नाहीत आणि म्हणून तुम्हाला स्पर्धा परीक्षेची दारं बंद झाली किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकत नाही, ही जी धारणा आहे ती धारणा कुठेतरी तुटली पाहिजे किंवा तो जो गैरसमज आहे तो गैरसमज तुमच्या सारख्यांच्या डोक्यातून तुमच्यात कुणीतरी असते. आम्ही तर नेहमी लास्टला म्हणजे कधी खुर्च्या टाकल्या तर कधीच असं पुढे पहिल्या 2-3 रांगेत बसणार नाही, शेवटच्या 1-2 रांगेमध्ये कुठली तरी खुर्ची पकडायची आणि बसायचं, अशा वृत्तीचे आम्ही होतो. आणि असं असतानाही त्या शेवटच्या बेंचवरचा, शेवटच्या खुर्चीवरचा विद्यार्थी आज या ठिकाणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतोय. याचा अर्थ तुमच्यात जर आत्मविश्वास असेल आणि तुमची जर खडतर मेहनत करण्याची तयारी असेल, तुमच्यात कन्सिस्टन्सी असेल आणि हार्डवर्क असेल, हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत. तर तुमच्यात कन्सिस्टन्सी पाहिजे अभ्यासामध्ये. तुम्ही जो काही अभ्यास करता तो एक नियमित निरंतर केला पाहिजे. टाइम टेबल आलं, एक्झाम आली मग सुरू केलं, ऍड आली मग सुरू केलं, असं ऍड असो नसो आपण आपला अभ्यास निरंतर चालू ठेवला पाहिजे. आणि तो अभ्यास किती असायला पाहिजे, तर मी माझं एक साधारण तुम्हाला सांगतो की प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये एक असतं जिद्द, जर त्यांनी काही ठरवलं ना ते 100% करतात. म्हणजे त्यांना कोणीच रोखू शकत नाही. त्यांना लायब्ररी नसेल, त्यांना AC रूम नसतील, त्यांना इंटरनेट नसेल, त्यांना इतर सुविधा नसतील, तरी सुद्धा त्यांची जी इच्छाशक्ती असते, त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर ते नक्की करतात. हे मी माझ्या स्वतःवरून जाणलंय. इतरही माझे बरेच मित्र त्याच्यानंतर आमच्या अशा ग्रुप बनवून आणि ग्रुप नंतर त्यांनी यश मिळवलंय. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलींनी जर ठरवलं तर ते नक्की यश संपादित करतात, याच्यावरती माझा विश्वास आहे. यांच्यात फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क जे म्हटलं मी, त्या हार्डवर्क म्हणजे साधारण 10 तास प्लस तुमचा अभ्यास झाला पाहिजे. किती वर्ष करा तुम्ही, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, पण तो 10 तास प्लस जास्त व्हायला पाहिजे. पण मी फक्त 10 तास सांगतो, पण कमीत कमी 10 तास तरी तुमचा अभ्यास झाला पाहिजे. हे तुम्ही जर एक टाइम टेबल बनवलं आणि तशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर तुम्हाला विषय फटफटून जरा वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला सांगितलं. ते सांगण्याचा मला वाटलं की गरज आहे, कारण मी पण तुमच्या सारख्या एक
सामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून आणि ग्रामीण भागातून सगळं प्रिपरेशन करून सिलेक्ट झालेला विद्यार्थी होतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कारण आपल्यातलं कोणीतरी अशा पद्धतीने स्टेजवर आलेलं बघितलं तर ते चांगलं वाटतं किंवा त्याच्यापासून प्रेरणा मिळते. नाहीतर मग ते शहरातले आणि अतिशय हायफाय शिक्षण घेतलेले असे जर अधिकारी तुमच्या जवळ येऊन त्यांनी त्यांचे जर समजा सगळं प्रिपरेशन सांगितली तर मग आपल्याला वाटतं की आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत, त्याच्यामुळे आपण होऊ शकतो की नाही होऊ शकत. पण आजकाल इंटरनेटमुळे आणि ह्या सगळ्या सुविधेमुळे योगायोगाने बघा तुम्हाला असे तहसीलदार मिळाले की ज्यांच्या डोक्यात असे नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याचे एक त्याला आपण जो व्ह्यू किंवा अँगल आहे त्यांच्याकडे. त्यांनी जे आपले सक्सेस करिअर अकादमी सारखे जे क्लासेस आहेत, प्रोफेशनल क्लासेस घेतात, ते त्यांना एकत्र आणून आणि या ठिकाणी हा उपक्रम कार्यशाळा या ठिकाणी सुरू केली. तर हे आमच्या वेळेस नव्हतं, आम्हाला असं कोणी मार्गदर्शन केलं नव्हतं. आणि मार्गदर्शन हे खूप महत्वाचं असतं, कारण जसं देवरे सरांनी सांगितलं तसं आज जरी तुम्हाला याच्यातलं सांगता येत नसेल की कोण याच्यातलं सक्सेसफुल किंवा कोण होणार नाही, पण नक्कीच 4-5 वर्षांनी ह्या कार्यशाळेतनं एक तुमच्या अंतर मनात ठिणगी पडून आणि त्याची ज्वाला चेतत राहून एक 4-5 वर्षांनी तुमच्यातले अनेक जण क्लास 1 क्लास 2 अधिकारी होतील असं मला नक्की वाटतं. आणि ही कार्यशाळा त्याच वेळेस एक 4-5 वर्षांनी ह्या कार्यशाळेचं महत्त्व तुम्हाला किंवा आम्हाला किंवा त्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल. असो, माझ्याकडे या ठिकाणी विषय जो दिलेला आहे कायद्याविषयक मार्गदर्शन करणं आणि कायदा व सुव्यवस्थेबद्दल माहिती देणं हा विषय आहे. कायदा व सुव्यवस्था म्हणजे काय, तर जे कायदे मंडळाने कायदे संमत केलेले असतात आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करत असताना त्या कायद्यांचा जो कोणी भंग करतो आणि त्याच्यामुळे त्या भंग केल्यामुळे जो प्रश्न निर्माण होतो त्याला म्हणतात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न. म्हणजे कुणीतरी कायदा मोडला आणि तो कायदा मोडल्यानंतर जो कुठला काही एखादा प्रश्न उपस्थित झाला, तो एखादा गुन्हा असेल किंवा एखादा मॉब जमलेला असेल किंवा काही ठिकाणी नुकसान झालेलं असेल सार्वजनिक मालमत्तेचं, आणि त्याच्यानंतर त्याच्या संबंधाने जे काही कायदेशीर प्रक्रिया राबवून जे काही गुन्हे दाखल होतात आणि जो काही आरोपींचा किंवा त्या समाजकंटकांचा शोध घेण्याचं जे काही काम सुरू होतं, त्या सगळ्यामध्ये पोलीस खात्याचा रोल हा अतिशय महत्वाचा असतो. आणि तुमच्यापैकी काहींना म्हणजे काही काहींच्या ते आतूनच असतं की मला पोलीस व्हायचे, सब इन्स्पेक्टर व्हायचे, डीवायएसपी व्हायचे, IPS व्हायचे. तर म्हणजे खाकी बद्दल काहींना अट्रॅक्शन असतं आणि काहींना ते बनल्यानंतर, कारण जॉब सॅटिस्फॅक्शन हे पण फार महत्वाचं आहे. तुम्ही जर चुकीच्या एखाद्या जॉब मध्ये गेला, कारण तुम्ही तुमच्या ह्या जॉबसाठी जवळपास तुमचं अर्ध आयुष्य देतात आणि तो जर तुमच्या आवडीचा जॉब नसेल, म्हणजे तुम्हाला त्याच्यात आनंद मिळत नसेल, तर तुमचं अर्ध आयुष्य असं रडण्यात जातं. आणि तो जर तुमच्या आवडीचा असेल विषय किंवा जॉब तो करतात तुम्ही, तो जर आवडीचा असेल तर ते तुमचं अर्ध आयुष्य तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट पगार देतं आणि ते अर्ध आयुष्य तरी सुद्धा तुम्ही एन्जॉय करतात. तो शेवटी बघण्याचा दृष्टिकोन पण आहे, पण दृष्टिकोनासोबतच योगायोग पण आहे की तुम्हाला जे प्रोफेशन आवडतं ते प्रोफेशन तुम्हाला मिळलं पाहिजे. आता तुम्ही प्रवास करण्याच्या म्हणजे काय म्हणतात अशा तुम्हाला 2, 3, 4 वाटा दिसत असतील, तर तुम्ही आता अशा ठिकाणी आहात की तुम्हाला वेळ आहे तुमची वाटा निवडण्याचा, की मला कशात इंटरेस्ट आहे, मी काय बनलं पाहिजे. आणि अभ्यास स्पर्धा परीक्षा ही काय आता फक्त PSI बनणं किंवा तहसीलदार बनणं किंवा DYSP बनणं किंवा फक्त UPSC याच्यासाठी आता मर्यादित राहिली नाही. तर
ती जर तुम्हाला कुठली सीईटी द्यायची असेल तर त्या सीईटी मध्ये सुद्धा इव्हन लॉची सीईटी द्यायची असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला जनरल नॉलेज जीएस हा विषय आहे. त्याच्यानंतर तुम्ही बीएड होणार असाल तर त्याच्यासाठी सीईटी आहे. इव्हन आता आपण सकाळी जिचा सत्कार केला तर तिच्या म्हणजे एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा मेडिकलला पॅरामेडिकल साईडला जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी इंजिनिअरिंगसाठी त्याच्यासाठी प्रत्येक याच्यासाठी बँकिंग मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल त्याच्यासाठी ह्या सगळ्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा हे आहेतच आणि प्रत्येक ठिकाणी अभ्यास करणं ज्ञान संकलन करणं हे तुमचं कर्तव्य बनतं किंवा हे तुम्हाला करावंच लागतं. याला कुठलाही शॉर्टकट नाही. तर खाकी वर्दीबद्दल ज्यांना अट्रॅक्शन असेल किंवा ज्यांना वाटतं की मला पोलीस व्हायचंय त्याच्यासाठी आमच्या काळात तसं काही कंबाईन असा प्रकार नव्हता. एकच ऍड राहायची, त्याच्यात मेरिट लागायचं, फिजिकल तुमचं ॲबिलिटी सगळ्या चेक केल्या जायच्या आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने ते मेरिट वाईज एकाच याच्यात सगळं व्हायचं. पण आता नवीन याच्यानुसार पीएसआयचा वेगळा, एसटीआयचा वेगळा, असिस्टंटचा वेगळा, कंबाईनचं सांगतो मी तुम्हाला, अशा पद्धतीचा वेगळा सिलेबस आहे. आणि त्याच्यात पीएसआयच्या सिलेबससाठी म्हणजे तसं पाहायला गेलं तर ही चांगली गोष्ट आहे किंवा कारण तुम्हाला आधीच आयोगाने सांगितलेलं असतं की तुम्हाला काय बनायचंय तुम्ही बघा, तुमचा इंटरेस्ट कशात आहे आणि ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यावरती जास्त फोकस केल्यावर थोडी कॉम्पिटिशन कमी होते. कारण तुम्ही फुल टाइम त्याला देत असतात आणि इतर सर्व जे असतात ते हेही करू तेही करू, हे याच्यात मेरिट जर खाली आलं तर इथे चान्स मिळेल, ते झालं तर इथे चान्स मिळेल, अशा पद्धतीने सगळीकडे हात ठेवून असतात. आणि काहींचा एक फिक्स गोल असतो की मला हे बनायचंय आणि हेच बनायचंय. तर अशांसाठी माझा विषय आहे. कारण माझं काय ते इतर यांना कायदा हा विषय काही इतरांना लागू नये. ज्यांना पोलीस बनायचं असेल किंवा पीएसआय बनायचं असेल तर त्यांच्यासाठी कायदा हा वेगळा विषय आहे आणि त्याला मार्क दिलेले असतात. मला वाटतं थोडं चेक करेल कारण म्हणून मी अवांतर बोललो. याच्यात किती लोकांना असं वाटतं की पीएसआय व्हावं किंवा पोलीस भरतीमध्ये जावं, असं किती लोकांना वाटतं? सर आहे ठीक आहे, 5% का 10% आहेत. तर त्यांनी थोडं कायद्याचा अभ्यास जो पीएसआयच्या एक्झाम साठी एक वेगळा विषय आहे तर तो त्यांनी केला पाहिजे. आणि तो अभ्यास करताना त्याच्यात कायद्यामध्ये 3 मुख्य कायदे आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. एक आयपीसी इंडियन पिनल कोड, एक सीआरपीसी आणि सांगा मला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. हे 3 मेन आहेत, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, सीआरपीसी, आयपीसी आणि याच्या सोबत मायनर ऍक्ट आहे. मायनर ऍक्ट मध्ये तुमचा महाराष्ट्र पोलीस कायदा आहे, त्याच्यानंतर जुगार ऍक्ट आहे, प्रोहिबिशन ऍक्ट आहे, मोटर व्हेकल ऍक्ट आहे, रेल्वे ऍक्ट आहे, भरपूर आहे, गौण खनिज अधिनियम आहे, खूप सारे मायनर ऍक्ट आहे. पण जे काय एक्झाम मध्ये एमपीएससी कडनं विचारलं जातं ते विचारण्याचा उद्देश हाच आहे की जो कोणी फोकस अभ्यास करत असेल किंवा कोणाचा तरी एम आहे की मला फौजदारच व्हायचंय नाही का, अशा मुलांना काहीतरी कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर मिळावं किंवा त्यांना एक ऍडव्हान्टेज मिळावं नाही का. ते ऍडव्हान्टेज मिळण्यासाठी त्या मुलांना थोडं कायद्याचं टाकलं तर मग हे बाकीचे जनरल वाले ते थोडे बाजूला पडतात. आणि एखाद्याला जसं सीसॅट वगैरे आहे तर हे पण असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगला स्कोर करू शकता. तसं जर तुम्ही फुल टाइम किंवा तुम्हाला तुमचा एम फिक्स असेल की हा मला पीएसआयच व्हायचंय तर त्याच्यासाठी तुम्ही जर कायद्यावर थोडी व्यवस्थित कमांड मिळवली तर इतरांपेक्षा तुम्हाला त्या मेरिट मध्ये एक 7-8 मार्क जास्त मिळू शकतात. म्हणून कायद्याचा अभ्यास करणं जर तुम्हाला
खाकी वर्दीबद्दल इंटरेस्ट असेल किंवा येण्याची इच्छा असेल तर तुम्ही कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. कायद्यामध्ये जे जेव्हा तुम्ही वाचायला घ्याल ते पुस्तक, तर त्या पुस्तकामध्ये एक किशोर लवटे म्हणून सर आहेत, लवटे सरांचं एक चांगलं, त्यांनी DYSP आणि PSI अशा 2 पोस्ट काढल्या होत्या, परंतु ते सध्या पुण्याला क्लासेस पण घेतात आणि त्यांचं पुस्तक पण आहे. तर क्लासेस पण नाही, पण तुम्ही पुस्तक ते कायद्यासाठी वापरू शकता. कायद्याचा जर जेव्हा तुम्ही अभ्यास करायला जाल तर ते तुमचं डोकं काम करणार नाही. तुम्ही म्हणाल मी नक्की अभ्यास करतोय का मग मला वकीलच बनवतोय, अशा पद्धतीचं ते पुस्तक असतं. म्हणून काही हिंट देतो मी, त्या लक्षात ठेवा की तुम्ही जनरली पेपर रिडिंग करतात, तर पेपर रिडिंग मध्ये जे मोजके विषय सारखे, आता पेपर जर वाचायला घेतला तुम्ही तर त्याच्यातल्या 40 ते 50% बातम्या ह्या पोलीस खात्याशी संबंधितच असतात. 50% मी तर म्हणतो 50 पेक्षा पण जास्त असतात. त्याच्यात कुठे ना कुठे पोलीस यंत्रणा ही असतेच. तर जेव्हा तुम्ही ते अवांतर वाचन करतात, पेपर रिडिंग करतात, करंट साठी ज्यावेळेस नोट्स करतात, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की कुठले विषय हे नेहमी 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 पोलिसांशी संबंधित आहे. आणि आयोग सुद्धा अशाच विषयांवरती अशाच याच्या संबंधाचे प्रश्न तुम्हाला विचारत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल चोरीसाठीचं काय सेक्शन आहे, चोरीच्या व्याख्येसाठीचं काय सेक्शन आहे, दरोडा आणि जबरी चोरी याच्यामध्ये काय फरक आहे, सदोष मनुष्यवध आणि मनुष्यवध याच्यामध्ये खून आणि सदोष मनुष्यवध याच्यामध्ये काय फरक आहे, स्त्रियांच्या संबंधीचे लैंगिक अपराधासंबंधीचे कोणते कोणते सेक्शन्स आहेत. ह्या अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही अनालिसिस कराल आणि एक तुमच्या लक्षात येईल की तेच सेक्शन्स जे नेहमी अपराध घडत असतात, तर ते सेक्शन्स त्याच्या व्याख्येचे सेक्शन त्याच्या अगोदरचं असतं. फॉर एक्झाम्पल चोरी 2 प्रकारची असते, एक बंदिस्त जागेतली चोरी असते, एक उघड्या जागेवरची चोरी असते. जागेवरच्या चोरीला 379 सेक्शन लावलं जातं, शिक्षा कलम आहे 379. उघड्या जागेवर असेल, ती जर बंदिस्त जागेवरची जर चोरी असेल तर त्याला 380 लावलं जातं. तेच जर समजा ते एखाद्या नोकराने ती चोरी केली, तुमच्याकडे काम करणार आहे आणि त्याने चोरी केली, तर ते 381 लावलं जातं. तशा पद्धतीने 376, 77, 78 याच्यामध्ये त्यांच्या व्याख्या कलम आहे. त्या व्याख्या कलम आणि त्याच्यानंतरच्या 2 सेक्शन नंतर तिचा शिक्षा कलम अशा पद्धतीने असतं. तर त्याच्यात म्हणजे कन्फ्युजिंग करणार असं असतं की त्याच्यात एकतर तुम्हाला व्याख्या विचारली जाते, त्यावेळेस तुम्हाला ते सेक्शन व्याख्येचं आठवलं पाहिजे. व्याख्येचं विचारल्यानंतर व्याख्येमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स येतात ते विचारलं जातं, तर ते सगळे आले पाहिजे. म्हणजे जर समजा मोटार अपघात आहे तर मोटार अपघात हा कधी होतो किंवा एखाद्या वर्षी 279 प्रमाणे गुन्हा कधी दाखल केला जातो, तर तो व्यक्ती ज्या वेळेस एखादी गाडी एखादं वाहन चालवतोय आणि वाहन चालवत असताना तो जर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतो आणि बेदरकारपणे वाहन चालवतो, म्हणजे एकतर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतो आणि दुसरं म्हणजे बेदरकारपणे वाहन चालवतो. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष म्हणजे त्याला हे कळलं पाहिजे की हा हायवे आहे का साधा मार्ग आहे, इथे गाव आहे, स्पीड ब्रेकर आहे, शाळा आहे, दवाखाना आहे, या सगळ्या गोष्टी, कच्चा रस्ता आहे, खड्डा आहे, स्पीड ब्रेकर आहे, या सगळ्या गोष्टींकडे पाहून त्याने वाहन चालवणं अपेक्षित आहे कायद्याला. आणि जेव्हा तो कायद्याच्या ह्या सगळ्या ज्या नियम आहेत त्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवतो, त्यावेळेस तो अपराधी होतो किंवा तो त्याने अपराध केला असं त्याच्यावरती तोहीम लावली जाते किंवा त्याच्यावर तो दोष ठेवला जातो. तर अशा पद्धतीने प्रत्येकाचं सेक्शन आहे आणि सेक्शन नंतर शिक्षा कलम आहे. तुम्हाला याच्यातनं मला फक्त एवढं सांगायचं आहे की जे आपल्या दैनंदिन व्यवहारात किंवा
तुम्ही जेव्हा वर्तमानपत्र वाचतात तर तुम्हाला नेहमी समाजात घडत असणारे जे अपराध आहेत त्या अपराधांच्या संदर्भाने आयोग प्रश्न विचारतात. ते करंट मध्ये नाही येत, ते कायद्यामध्येच येतात, परंतु ते काहीतरी रिलेव्हंट असावं. कारण तुम्ही काय लॉची एक्झाम देतायत असं नाही, किंवा तुम्ही आमच्यासारखे खूप 5-10 वर्षापासून इन सर्व्हिस काही ट्रेनिंग घेतात. इन सर्व्हिस ट्रेनिंग मध्ये आम्हाला जरा डीप मध्ये विचारलं जातं. का तर आम्हाला हे वरवरचे किंवा रुटीन जे आहे ते रुटीन कायदे माहिती असतात, तर आम्हाला अजून डीप मध्ये किंवा जे नवीन कायदे येतात, असं एक पोक्सो ऍक्ट आलेला आहे ज्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार संदर्भात जे बालक आहेत, बालकांच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधातला तो अधिनियम आहे. 2012 मध्ये तो झाला. तर आता हे नवीन आमचं सिलेक्शन 2005 मध्ये झालं आणि 6 मध्ये ट्रेनिंग केली. त्यामुळे त्यावेळेस ते कायदे नव्हते. मग आम्हाला असे इन सर्व्हिस ट्रेनिंग दिले जातात. तर तुमच्यासाठी सुद्धा असे जे स्पेशल ऍक्ट आले तर ते नवीन जर ऍक्ट आले तर त्याच्या संदर्भात विचारलं जाऊ शकतं. ते विचारण्याचं कारणही असतं की ते नवीन येतात. नवीन काय येतात तर आता नवीन जी सगळी संरचना आहे त्याच्यानुसार नवीन नवीन प्रश्न निर्माण होतात आणि त्या नवीन प्रश्नाच्या अनुषंगाने कायद्यांमध्ये बदल केले पाहिजे किंवा नवीन कायदे तयार केले पाहिजे असं कायदे मंडळाला वाटतं. आणि मग त्याच्यावरनं अशा पद्धतीचे नवीन कायदे तयार होतात. आणि मग नवीन कायदा तयार झाला तर तो जो नवीन भरती होणारा मुलगा आहे किंवा जो त्या विभागाची तयारी करतो तर त्या मुलाला त्या नवीन कायदे माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे जे नवीन कायदे बनतात त्या नवीन कायद्याचा सुद्धा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मी काय तसं लिहून आणून आणि तुम्हाला सेक्शन वाईज काही चर्चा करायची असं काही ठरवलेलं नव्हतं. तरी सुद्धा मला वाटतं की वन वे कम्युनिकेशन होईल. त्याच्याऐवजी आता मी थोडं थांबतो आणि आपण आपल्याला कोणतेही मला बघितल्यानंतर तुम्हाला ज्या काही प्रश्न उपस्थित होतील किंवा काहीतरी माझ्याशी संवाद साधावा असं वाटत असेल तर आपण कृपया मला विचारावं. जनरल विचारा, डिपार्टमेंटशी विचारा, कायद्याविषयी विचारा किंवा काही विचारा, तुम्ही विचारू शकता. जनरल क्वेश्चन आहे. पोलीस प्रशासनात काम करताना राजकारणाने काही प्रेशर असतं? राजकारणाचा प्रेशर बघा तसं आपण लोकशाहीमध्ये वावरतो आणि लोकशाहीमध्ये आपण राजकारणी हा शब्द वापरतो. पण ते राजकारणी म्हणजे कोण आहेत तर ते लोकप्रतिनिधी आहेत. आणि लोकांनी ज्यांना प्रतिनिधित्व दिलं आहे, लोकांनी ज्यांना निवडून दिलेलं आहे ते लोकांचा आवाज किंवा लोकांचं म्हणणं मांडण्यासाठी उभे राहतात. आणि आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि प्रशासन म्हणून आम्ही काम पाहतो आणि ते लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्याच्यामुळे ते राजकारणी म्हणण्यापेक्षा त्याला लोकप्रतिनिधी म्हटलं पाहिजे. आणि नक्कीच लोकप्रतिनिधी ज्यावेळेस एखादा प्रश्न उपस्थित करतात आणि तो योग्य आहे किंवा अयोग्य आहे ते बघितलं जातं, परंतु त्यांच्या शब्दाला किंवा त्यांच्या जी कुठली मागणी असेल किंवा त्यांचा जो कुठला प्रश्न असेल तर त्याला नक्कीच लक्ष देऊन आणि तो सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. फॉरेन सर्वंटला एक IPS सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकतो का? बरोबर, ते प्रत्येकाच्या पदानुसार असतं. त्याच्यामुळे IFS ऑफिसर पण असेल तर IFS ऑफिसरला सुद्धा सिक्युरिटी ही दिली जाते. पण तो IPSच त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करेल असं नाही. IPS ही फार मोठी पोस्ट आहे, त्याच्यामुळे IPS नसतात पण त्याला सिक्युरिटी ही प्रोव्हाइड केली जाते. सर आपण पिक्चरमध्ये पाहतो की दाखवतो ते पण जे जुने मूवी होते त्याच्यात दाखवायचे की जसं वस्तूंचा जो कंट्रोल एरिया आहे म्हणजे तालुक्याचा, तर एखादा अपराधी तो तालुक्याची सीमा जो आहे ती
ओलांडतोय काही टायमामध्ये, तर तुमच्याकडे तो राईट असतो का नसतो त्याला कॅप्चर करायचं? कारण पहिले मूवी दाखवायचे की तो अधिकारी ऑफिसरला यायचा. एकदम बरोबर आहे. चांगलं दिलं असतं प्रत्येकाचं. तहसीलदार साहेबांचे कार्यक्षेत्र आहे, माझे पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र आहे. याचा अर्थ असा आहे की ह्या कार्यक्षेत्रामध्ये घडलेला गुन्हा हा माझ्याकडे रजिस्टर होईल. म्हणजे समजा पाळणीला जर एखादा गुन्हा घडला तर तो धरणगावला दाखल होईल, पण अंबळनेरला घडलेला गुन्हा हा धरणगावला दाखल नाही होणार, तो अंबळनेर पोलीस स्टेशनला होईल. मुद्दा नंबर 1. दुसरा, माझ्या पोलीस स्टेशनला घडलेला गुन्ह्यातील आरोपी ह्याला मी भारतात कुठेही जाऊन, इव्हन भारतातच नाही तर बाहेर देशात जाऊनही पकडू शकतो. जर तो कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर त्याला कुठेही जाऊन त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा मला अधिकार आहे. आणि दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या पोलीस स्टेशनला जर एखादा अपराध घडला आहे आणि त्या अपराधातला एखादा आरोपी हा माझ्या हद्दीत कुठे मिळून येत असेल तर त्याला सुद्धा पकडून नेण्याचा मला अधिकार आहे. आणि हा नुसता मलाच अधिकार नाहीये, हा सर्वसामान्य जनतेला सुद्धा अधिकार आहे. पण ते ठीक आहे, सर्वसामान्य जनतेला ते अजून त्यांचे अधिकार माहित नाही, परंतु असं काही कोणाला पकडण्यासाठी हद्दीचा काही इश्यू नसतो. फक्त रजिस्ट्रेशन, ऑफेन्स रजिस्टर करून घेण्यासाठी हा हद्दीचा एक इश्यू असतो की ज्याच्या हद्दीत तो गुन्हा घडतो तो ऑफेन्स त्याच ठिकाणी रजिस्टर केला जातो. इंटेलिजंट ब्युरो जे आहे ते अंडर कशा सेंट्रल गव्हर्नमेंट काम करते का महाराष्ट्र सेंट्रल? आयबी हे 2 प्रकारचं आहे. एक सीबीआय म्हणतो आपण आणि एक एसआयडी म्हणतो. एसआयडी आहे स्टेट इंटेलिजन्स ब्युरो, ते स्टेट मध्ये आहे आणि ते राज्य शासनाचं त्याच्यावरती कंट्रोल असतं किंवा राज्य शासनातले कर्मचारी असतात. आणि सीबीआय जे आहे सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन, हे सीबीआयचं केंद्र शासनाचे त्याच्यात कर्मचारी असतात किंवा स्टेट गव्हर्नमेंट मधनं प्रतिनियुक्तीवर त्यांच्याकडे घेतले जातात. सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना पगार देतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑर्डर ते फॉलो करतात. रॉ एजंट जे असतात, रॉ एजंट आणि सिव्हिल सर्व्हिसेस यांचं कनेक्शन काय असतं? रॉ ही आपल्या सगळ्यांना माहिती असेल ही एक गुप्तचर यंत्रणा आहे जी बाहेरच्या देशांमध्ये इंटेलिजन्स कलेक्ट करण्याचं काम करते. आपल्या देशासाठी जे संवेदनशील विषय असतात तर त्या संवेदनशील विषयांची माहिती वेगवेगळ्या देशातून घेण्यासाठी रॉ ही यंत्रणा काम करत असते. मिलिटरी सर्व्हिसेससाठी काम करते का सिव्हिल सर्व्हिसेससाठी? सिव्हिल पण नाही आणि मिलिटरी पण नाही. ती जे आपलं केंद्रीय गृह मंत्रालय आहे त्यांच्या अखत्यारीत येणारी ती स्वतंत्र यंत्रणा आहे. तर गुप्तचर यंत्रणा म्हणून तिचं काम चालतं, ती कम्प्लीट वेगळी. आपल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या नियुक्ती होऊ शकतात का? नाही, रॉ साठी नाही, सीबीआय साठी होतात, रॉ साठी नाही. मला वाटतं सर्वांचे प्रश्न विचारून झाले असतील. ठीक आहे, मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. सायरन का वाजवलं जातं? सायरन वाजवण्याचे 2 वेगवेगळे कारण आहेत. की काही वेळेस शंका उपस्थित केली जाते की पोलीस आले होते का नाही. रात्रीच्या वेळेस रात्र गस्त करताना चोऱ्या होतात आणि लोक सांगतात पोलीसच फिरत नाही. म्हणजे कधी कधी लोकांची डिमांड असते साहेब ते वाजलंच नाही हो, आवाजच आला नाही, पोलीस गाडी आलीच नव्हती. लोक झोपलेले असतात परंतु लोकांचा विश्वास असतो की पोलीस बाहेर फिरतायत म्हणजे आम्ही सुरक्षित आहोत. मग ती त्यांची भावना प्रबळ करण्यासाठी पण सायरन वाजवला जातो. आणि दुसरा एक मानसिक दडपण समोरच्यावरती येतं ज्यावेळेस पोलीस येतात किंवा पोलीस गाडी येते आणि ती पोलीस गाडी येते तर ती काय भरून येत नाही, त्याच्यात 1 किंवा 2च लोक असतात. तर ते सायरन वाजवलं तर तो मॉब कमी होऊन जातो बऱ्यापैकी. ते मानसिक दडपण पडून जे बिगर कामाचे किंवा तुमच्यासारखे मुलं नको विनाकारण गुन्हा दाखल झाला तर नोकरी होणार नाही काय, असं जे असतात ते बाजूला होतात. आणि मग जे खरे गुन्हेगार असतात किंवा जे खरंच विरोध करत असतात किंवा जे काहीतरी उद्योग करत असतात तर त्यांना ओळखणं सोपं जातं. अजून ठीक आहे. एखाद्या
गुन्हेगाराने गंभीर गुन्हा केला समजून, पण त्याने गुन्हा केला पण पोलिसांनी त्याला एन्काउंटर केलं, पण मग मानवाधिकार आयोग त्याची बाजू का घेतली गुन्हेगार? कसं आहे की प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस एखादा गुन्हा करतो तर त्या गुन्ह्यासाठी त्याला कायद्याने शिक्षा सांगितलेली असते, त्याच्यामुळे कायदा त्याला शिक्षा देतो आणि ती शिक्षा देण्यापर्यंतचे सर्व पुरावा गोळा करून त्याच्या विरुद्ध दोषारोपपत्र पाठवण्यापर्यंतचं काम हे तपासी यंत्रणेचं असतं. त्याच्यामुळे जर समजा एखादा चोर तुम्हाला चोरी करताना सापडला आणि मग त्याला मारहाण करायची आणि तिथंच मारून टाकायचं, हे सुद्धा चुकीचं आहे. बऱ्याच वेळेस गर्दीमध्ये अशा पद्धतीच्या लोकांना मारहाण केली जाते आणि त्या ठिकाणी कधी कधी त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो किंवा त्यांना अपंगत्व येतं. तर अशा याच्यासाठी ह्युमन राईट कमिशन इव्हन पब्लिक साठीच नाही तर पोलिसांकडनं पण बऱ्याच वेळेस गुन्हा करून घेण्यासाठी उघड करण्यासाठी त्याला अमानवी पद्धतीने, ज्याला आपण 3rd डिग्री वगैरे म्हणतो, अशा पद्धतीने टॉर्चर केलं जातं. तर कायद्याचं असं म्हणणं आहे की तुम्हाला टॉर्चर करण्याचा अधिकार नाही किंवा तुम्ही अशा पद्धतीने कोणाला मारहाण करून यातना देऊ शकत नाही. तर तुम्ही त्याच्या विरुद्धचे जे काही पुरावे आहेत ते पुरावे गोळा करायचे आणि ते न्यायालयात सादर करायचे. न्यायालय ते न्याय देण्याचं काम करेल किंवा त्याला शिक्षा द्यायचं काम करेल, हे आपलं काम नाही. त्याच्यामुळेच एक चांगलंच आपल्याकडे एक 26/18चं उदाहरण आहे की अजमल कसाब सारखा व्यक्ती ज्याने अंधाधुंद अशा फायर करून कितीतरी निष्पाप लोकांना मारलं आणि असं झाल्यावरही त्याला आपण साधारण 3.5 ते 4 वर्ष आपल्या जवळ ठेवून आणि त्याच्यावरती खटला चालवून आणि मग त्याला फाशी दिली. तिथे मारून टाकू शकत होतो आपण, पण आपण तसं केलं नाही. तर हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे की न्याय देण्याचं काम आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे ती देईल, असं आपण पकडून त्याला 3rd डिग्री देणं किंवा त्याला मारणं असं व्हायला नको. याच्यासाठी ह्युमन राईट कमिशन हे आपल्यावरती अशा पद्धतीने मानवी हक्काचं संरक्षण करत असतं. मला वाटतं ते दिदीचा एक प्रश्न आपण घेऊया लास्ट, कारण आपल्याला वारंवार भेटायचंय. सर, खालच्या लेवलचे जे पोलीस असतात ना ते एन्काउंटर करू शकतात का? गुन्हा कशा पद्धतीचा आहे आणि गुन्ह्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही कायदा वाचा. कायद्यामध्ये नुसतं पोलीसच एन्काउंटर करू शकत नाही तर तुम्ही सुद्धा करू शकता. ज्या वेळेस तुम्ही करू शकता, तुम्हाला जर समजा तुम्ही भारतीय दंडविधान संहितेचं कलम 100 जर वाचलं तर त्याच्यात तुम्हाला स्वतःच्या आत्मरक्षणासाठी, स्वरक्षणासाठी काही अधिकार दिलेले आहेत, कायद्याने दिलेले आहेत. तुम्ही स्त्री आहात आणि रात्रीच्या वेळेस कोणीतरी व्यक्ती तुमच्या घरात दरवाजा तोडून येतो, खिडकीतून येतो आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की तो मला एकतर जीवे ठार मारेल किंवा माझ्यावरती काहीतरी अत्याचार करेल, तर त्यावेळेस तुम्ही त्याला जीवे ठार मारणे इतपत, म्हणजे त्याचं एन्काउंटर झालं ना, मारणं म्हणजे काय झालं, एन्काउंटर. तर इतका तुम्ही त्याच्यावरती बलप्रयोग करू शकता, तितका अधिकार तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दिला आहे तर तो पोलिसांना पण दिलेला आहे. फक्त तो गुन्हेगार त्या लेवलचं त्याने कृत्य केलेलं असतं. अजून विचार संगीत गुन्हा आणि असंगीत हा संगीन गुन्हा म्हणजे दखलपात्र आणि अदखलपात्र, कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल. कॉग्निझेबल म्हणजे त्याच्यातच म्हटलेलं आहे. संगीन, कॉग्निझेबल, गंभीर म्हणजे ज्याची दखल पोलीस घेतात आणि पोलीस दखल घेऊन त्याचा तपास करायला सुरुवात करतात. फिर्यादीला त्याच्यासाठी वकील लावायची गरज नाही किंवा तपासी यंत्रणा लावायची गरज नाही. पण दुसरा एक गुन्ह्याचा प्रकार असतो अदखलपात्र गुन्हा म्हणतात त्याला. असंगीन काय म्हणतात होते, नॉन कॉग्निझेबल, एनसी. त्याच्यात काय होतं की तो किरकोळ स्वरूपाचा वाद असतो. याने माझ्याकडे पाहिलं, शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, अशा पद्धतीचे असतात. तर त्याला एनसी म्हणतात, नॉन कॉग्निझेबल. त्याच्यामध्ये काय होतं की पोलीस स्टेशनला फक्त एक एनसी नोंदवली जाते आणि त्यांना एक समज दिली जाते की आपण माननीय न्यायालयात जाऊ, आपल्याला फक्त वकील लावावा लागतो आणि वकील लावून आणि त्याच्या विरुद्ध त्या नॉन कॉग्निझेबल गुन्ह्यासाठी तुम्ही खटला दाखल करू शकतात, पण तो तुम्हाला स्वतःला करावा लागतो. आणि गंभीर स्वरूपाचा असेल तर त्याच्यात
पोलीस यंत्रणा त्याचा दखल घेऊन आणि फिर्यादीच्या बाजूने तपास करते. ठीक आहे. मला वाटतं या ठिकाणी मी थांबलो पाहिजे. बाकीच्या साहेबांनाही बोलायचं आहे. या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचा पुन्हा एकदा आभार मानतो.